नमस्कार. बटर चकली इतकी आहे मस्त की क्षणात होईल फस्त. हे पहा, सहज सुगरणची आपली ही बटर चकली तयार झालेली आहे. तर आपण ही कधीही एनी टाईम स्नॅक्ससाठी खाऊ शकता तयार करून. तर ही तांदळाच्या पिठाची असली तरी देखील एकदम अशी क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे. आणि आपण ही खाऊन पाहायची झाली तर आवाज एकदम ह्याचा असा खुसखुशीत येतो. हे पहा, एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. अजिबात तेलकट देखील झालेली नाही आहे. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी इथे 3 चमचे सुरुवातीला आपण लोणी इथे वितळून घ्यायचे आहे. तीन चमचे लोणी वितळून घेतलेले आहे. आता याच कढईमध्ये मी इथे 4 वाटी पिठासाठी इथे मी 2 वाट्या या वाटीने मोजून असे पाणी घेत आहे. आपल्याला याची उकड काढायची आहे. गॅस मोठा ठेवलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा कलोंजी घालणार आहे आणि अर्धा चमचा मिरपूड घालणार आहे. इथे मी बटर चकली करणार आहे त्यामुळे यामध्ये मी तिखट पूड वगैरे काही वापरलेली नाही. मिरपूड वापरलेली आहे आणि कलोंजी वापरलेली आहे. आता इथे मी बटर घालणार आहे. ते घरचं आमचं आहे लोणी, आपले साधे लोणी ताकावरचे काढतो ते लोणी मी इथे वितळून घेतलेले आहे. कुणाला बाहेरचे बटर वापरायचे असेल तर वापरू शकता यामध्ये. आता इथे मी मीठ घालणार आहे. छोटे छोटे 3 चमचे आहे. आता हे उकळे आल्यानंतर मी यात बटर टाकून घेणार आहे. इथे मी हे 3 चमचे बटर टाकून घेतलेले आहे. जास्ती पण बटर झाले तर आपली चकली तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. आता हे उकळे आल्यानंतर मी इथं हे 4 वाटी पीठ घेतलेले आहे. त्याची मी इथं उकड काढून घेणार आहे. हे तांदळाचं फक्त पीठ आहे आणि या वाटीनेच मी हे तांदळाचे पीठ मोजून घेतलेले आहे. आता मी इथं मोजून ठेवलेले आहे त्यामुळे इथे मी डायरेक्ट ओतून घेते. फक्त तांदळाचं पीठ आहे, बाकी कोणतंही यात मी यूज केलेली नाही. गॅस कमी करायचा आणि हे आपल्याला अशी उकड काढून घ्यायची आहे या पिठाची. झाली, हे असं हलवून घ्यायचं एकसारखं. गॅस मी बारीक केलेला आहे आणि याला एक वाफ आणायची. 1-2 मिनिटासाठी हे आपल्याला पीठ असे झाकून ठेवायचे आहे. इथं उकड आपण घेतलेली आहे हे करून. आता हे मी इथे 1-2 मिनिटं झाकून ठेवते. आता ही 2 मिनिटांनी वाफ घेतली आपली काढून पिठाला. आता हे मी खाली गॅस बंद करून खाली उतरून पीठ मळण्यासाठी घेणार आहे. हे झालेले आहे उकड तयार. गॅस बंद करते. आपण असं आता हे उकड घेतलेले पीठ आहे तांदळाचे, हे आपण असे एकसारख्या हाताने चोळून घ्यायचे. ह्यातल्या सगळ्या काठी वगैरे काय असेल ते सगळं ह्यातलं असं चोळून एकसारखं करून घ्यायचं. हे पहा, असं एकसारखं. ह्याचा कलर बघा कसं झालाय. बटरमुळे याचा कलर असा आलेला आहे. तर मी हे असे घरचेच आपले तांदळाचे पीठ तयार केलेले आहे. कोणताही तांदूळ चालतो याला. असं काही नाही की बाबा हाच तांदूळ पाहिजे, फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका. बासुमती देखील चालतो. खरं आपल्याला जाडे तांदूळ घेतले तरी खूप चांगले होईल. मग आपली चकली अशी छान खुसखुशीत अशी चांगली तयार होते, चविष्ट लागते. तर इथे मी तांदळाचे पीठ आणि कलोंजी घेतलेले आहे आणि घरचे लोणी घेतलेले आहे. त्यामुळे यात बाहेरचे काहीसुद्धा पदार्थ नाहीत आणि मिरपूड घातलेली आहे. आता मी हे पीठ मळून घेणार आहे. तर अशी घरच्या घरी झटपट पटापट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर यासाठी सहज सुगरणला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना दिसेल आणि आमच्या काही पाठीमागं झालेल्या रेसिपी देखील तुम्हाला पाहता येतील. तर इथे कमी पाणी वापरून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असे घट्ट असे मळून घ्यायचे आहे. कमी पाण्यात मळायचे, जास्त पाणी वापरायचे नाही. असे थोडे थोडे पाणी घेऊन हे मळायचे आहे. आणि हे पाणी थंड पाणीच आहे, कोमट वगैरे काय नाही आहे. थंड पाण्याने, आपल्या रेग्युलर पाण्याने हे पीठ मळायचे आहे. आणि हे पीठ मळत असताना आपण ह्याच्यात
मीठ कसे झालेले आहे असे ह्याची टेस्ट घेऊन पाहू शकता. आणि आपल्याला आवडत असेल तर अजून मीठ वगैरे काही कमी पडले असेल तर आपण हे घालून घेऊन हे पीठ असे घट्ट गोळा करून घ्यायचं. मी ते हे परातीत काढून घेतलेले आहे, बुट्टीत मला मळता येईना म्हणून. तर आपण हे पीठ आहे हे चांगले एकसारखे असे एकदम असे मळून घ्यायचे. चांगले चांगले मळून घेतले नाही घट्ट असे, मग आपली चकली छान पडते. हे पहा, याच्यामध्ये मी कलोंजी घातलेली दिसत आहे. आणि हे पीठ आता मी चांगलं एकसारखं मळून असा गोळा करून घेतलेला आहे. आणि हे आता आपल्याला 10-15 मिनटं असं झाकून ठेवायचं. चांगलं वरती असं जरा पीठ आपलं मुरलं की मग आपण चकल्या पाडून घेऊया. आता हे आपले पीठ भिजलेले आहे, एक 15-20 मिनटं भिजत ठेवलेले आहे. हा पहा, मी सोऱ्या घेतलेला आहे चकली गाळण्यासाठी. तर असा हा काटेरी चकलीचा हा प्लेट आहे. आता मी ह्याच्यामध्ये पीठ भरून मी हे चकली पाडायला घेणार आहे. तर थोडंसं आतल्या बाजूनं असं पाणी लावून घ्यायचं. पाणी नाही लावलं तरी चालते, खरं एक आपल्याला काळजीसाठी म्हणून एक मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये असं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता ह्याचा असा गोळा करून मी यात भरून घेतलेला आहे. असे भरून घ्यायचं, अगदी मळून घ्यायचं चांगलं. मग अशी मी मळूनच ठेवलेलं आहे. तुम्ही घेताना चांगले मरडून घ्यायचं. पीठ चांगले मळल्याशिवाय चकली व्यवस्थित पडत नाही आपली. मग मी असा हा पूर्णपणे साचा भरून घेतलेला आहे. हा पहा, आता मी इथं हा बंद करून घेणार आहे. इथे मी असे 2 कागद घेतलेले आहेत चौकोनी घडी करून. आपण कोणत्या देखील पेपरवर पाडू शकता किंवा डायरेक्ट पण पाडू शकता. हे पाहूया आता कशा पडतात बघूया. हे पहा, अगदी अशा काटेरी मस्तपैकी छान कलर पहा किती छान आलेला आहे. आपली ही अशी बटर चकली एकदम सुंदर आणि नाजूक दिसते पहा. आपल्याला हव्या तेवढ्या आकारात आपण ह्या पाडून घ्यायच्या. लहान पाहिजे असेल तर लहान, मोठी हवी असेल तर मोठी, आपल्या इच्छेनुसार इथं पाडून घ्यायच्या. त्या मी अशा आकारामध्ये पाडलेल्या आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पाडून घ्यायचा आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे, एकदम असा नाजूक आणि एकदम असं खायलाच घ्यावे असं वाटतं हा कलर पाहिल्यानंतर. आता तळल्यानंतर तर ह्याच्यापेक्षा छान दिसणार आहे. आता आपले हे तेल मी गरम करून घेतलेले आहे. चांगले तेल असे कडक करायचे आणि मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम बारीक करायची नाही, मोठीच ठेवायची. आता मी इथे चकल्या टाकत आहे. त्या आपल्या आता मी इथे गाळून घेतलेल्या चकल्या टाकलेल्या आहेत. जास्ती घालणार नाही, मी फक्त 4 चकल्या ह्या एका वेळेला घातलेल्या आहेत. आपल्या कढई आणि तेलाच्या प्रमाणावर टाकायच्या चकल्या. आणि सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि लगेच असं ह्याला हे उचलायला जायचं नाही. थोडासा वेळ द्यायचा त्याला कडक होण्यासाठी. आणि मग जराशा अशा थोड्याशा कडक झाल्या की मग उलटायच्या. चकल्या भाजून घेण्यात सुद्धा फार कौशल्य असते. त्यामुळं चकली भाजताना, तळताना किंवा कुठलीही गोष्ट मळताना सगळ्यात ही आपली सुगरणची टेक्निक इथं वापरावी लागते. मळताना सुद्धा जर आपण भरभर जास्त पाणी घेऊन पटापटा मळलं आणि झटा पाडलं असं होत नाही. आपल्याला इथं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि व्यवस्थित गाळायच्या, व्यवस्थित तळायच्या. ह्या सर्व गोष्टी आपल्याला अगदी मन लावून मनपूर्वक असा करायच्या असतात. त्यामुळे आमची ही सहज सुगरणची रेसिपी आपण व्यवस्थित पूर्ण बघून घ्या. हे पहा, आता ह्या चकल्या अशा पलटून घ्यायच्या आहेत. गॅस मोठाच ठेवून तळायच्या. मध्ये आधी अशा हलवून घ्यायच्या, खालीवर करून घ्यायच्या. कलर बघा किती छान आलेला आहे ना. अशा नाजूकशा अशा आपल्या ह्या चकल्या छान झालेल्या आहेत. इथे मी तिखट न वापरता सुद्धा चकली केलेली आहे, तरी देखील बघायचा कलर किती छान आलेला आहे. आता अशा भरून
एकदम अशा भाजून छान सुंदर घेतलेल्या आहेत ते पहा. अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या. आपण आता हे काढून घेऊया. असे तेल चांगले असे नितळून घ्यायच्या व्यवस्थित. आणि ह्या तेलकट दिसत नाहीत चकल्या, पहा कशा एकदम छान झालेल्या आहेत, अजिबात तेलकट नाही आहे. आत्ता मी काढल्या इथं तेलातनं तरी सुद्धा तेलकट नाही. आणि तेल ही पीत नाही चकली जास्त. ही पहा खाली देखील तेल जास्त पडत नाही. अशा हे एकदम छान खुसखुशीत अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत. अशी ही आपली ही बटर चकली आपण करून पहा आणि सर्वांना शेअर करा.